भारतातील पहिली सोलर बॅटरीवर चालणारी बोट साताऱ्यातील कोयना जलाशयाच्या परिसरामध्ये ही बोट चालवण्यात येत आहे. ही बोट संपूर्ण मेड इन इंडिया आहे. सर्व साहित्य हे भारतात तयार केले गेलं आहे. या बोटीचा वापर साताऱ्यातील बामणोली भागात वासोटा किल्ला पाहायला येणाऱ्या पर्यटकांसाठी केला जातो. या सोलर बोटच्या वापरामुळे प्रदूषणही होत नाही. त्याचबरोबर लक्झरियस फॉरेन कंट्रीमध्ये वापरण्यात येणाऱ्या बोटीचे फीचर्स या भारतात तयार केलेल्या बोटीमध्ये दिले आहेत. या बोटीची किंमत किती, ही कशी तयार करण्यात आली, ही बोट किती वेळ गोड्या पाण्यावर चालते, या बोटीमध्ये किती पर्यटक बसू शकतात, या बोटीमध्ये फीचर्स काय काय आहे याबद्दलची अधिकची माहिती घेऊया. नमस्कार, मी ऋषी मेहता. आमची एलटेक ई प्रपल्शन म्हणून कंपनी आहे आणि आम्ही ही महाराष्ट्रातली पहिली सोलार बोट बनवली आहे. ही 100% मेड इन इंडिया बोट आहे. यात फॉरेनचे आम्ही कुठलेही पार्ट इम्पोर्टेड वापरले. यातली सगळी बॅटरी, मोटर, गिअरबॉक्स सगळं लोकल मेडच आहे. ही आता आपण फॉरेन स्टँडर्डच्या हिशोबाने केली आहे. प्लस स्टिअरिंग व्हील, तुम्हाला GPS नॅव्हिगेशन, बॅटरीचे डिस्प्ले, सोलारचा डिस्प्ले सगळे याच्यात फीचर्स मिळतात. प्लस सगळे फीचर जसे की फायर एक्सटिंग्विशर, डस्टबिन, लाईफ जॅकेट, ही कम्प्लीट आपलं आपण त्याला कन्वर्ट करून देतो बोटीला. त्याला बघितलात तर तुम्हाला नुसतं बॅटरीवरती 4 ते 5 तास बॅकअप मिळतो, जे आम्ही इकडच्या युजेसच्या हिशोबानं डिझाईन केलंय. आणि प्लस सोलार सोबत तुम्ही डेली 7 ते 8 तास कंटिन्यू चालू शकता बोटी, जर प्रॉपर ऊन असेल तर. त्याला सोलरवर कम्प्लीट चार्ज होण्यासाठी 1 ते 1.5 दिवस लागतो शून्यापासून. पण इकडं तेवढा वापर नसल्या कारणाने 3 ते 4 तासात बॅटरी फुल होते इकडं सोलारनं. नमस्कार, माझं नाव रमेश धनावडे, तापोळा सरपंच बोलतोय. आज कोयना परिसरामध्ये खूप मोठी पर्यटनाची डेव्हलपमेंट चालू आहे आणि साहेबांची इच्छा होती की गावाकडे लोक येऊन रोजगार निर्मिती व्हावी. त्यासाठी साहेबांची इच्छा होती की पाण्यामध्ये प्रदूषण होऊ नये, यासाठी सोलर बोटी व्हाव्यात, इलेक्ट्रिक बोटी व्हाव्यात. साहेबांच्या इच्छेप्रमाणे एक आम्ही डेमो म्हणून बोट बनवलेली आहे, इलेक्ट्रिक बोट. हे 2 इंजिनियर आहेत इलेक्ट्रिक बोटसाठी. साधारणतः आपण 1-1.5 वर्ष R&D केली या बोटमध्ये आणि मग त्या अनुषंगानं साधारणतः 20 लोक या बोटीमध्ये बसतील आणि 20 लोकांच्या कॅपॅसिटीनुसार आपण ही बोट बनवलेली आहे. सोलरवरती बी चार्ज होती आणि आपल्याला सेफ्टीसाठी बॅटरी आहेत आतमध्ये. म्हणजे आता काय आलंय, चार्जिंगसाठी जर वेळ लागत असेल तर ऑटोमॅटिक सोलरवरती ही बोट चार्ज होणार आणि साधारणतः वासोटा रिटर्न होते. तापोळ्यामधून जी बोट जाती 4 तासाचा तिचा बॅटरीचा बॅकअप आहे आणि चालूमध्ये सोलरनं चार्ज होत आहे ही बोट. त्यामुळे हा येणाऱ्या लोकांसाठी या माध्यमातून मी सांगू इच्छितो की अशी जर बोट तयार झाली आणि साहेबांच्या माध्यमातून, इथल्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जर ह्या स्थानिक लोकांना रोजगार मिळण्यासाठी जर फंडिंग सोलरसाठी जर निर्मिती झालं तर सगळ्या बोटी सोलर होतील, एवढी मी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. कोयना क्वीन नावाच्या बोटीमध्ये 20 प्रवासी आरामशीर बसू शकतात. त्याचबरोबर सर्व लक्झरियस फीचर्स असणारी कोयना क्वीनला बनवण्याकरता 17 ते 18 लाख रुपये खर्च आला आहे. ही संपूर्ण बोट मेड इन इंडिया आहे. ही बोट 7 ते 8 तासाचा मोठा प्रवास करू शकते. त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांसाठी एक वेगळी परभणी आणि एक वेगळा अनुभव या सोलर बोटीच्या माध्यमातून मिळणार असल्याची माहिती तापोळा गावचे सरपंच यांनी दिली आहे. न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके, सातारा.